आपल्याला अनेक चित्र समोर दिसतात. त्यामध्ये कित्येक फेक अकाउंट असणारं फेसबुक, अफवा पसरवणारं व्हॉट्सअप, घरी मायबापांचं न ऐकणाऱ्यांना जिथे दुसऱ्यांची ट्वीट ऐकावी लागते ते ट्विटर, आणि ज्याच्याशिवाय आयुष्याचं टायर पंक्चर ट्यूब झाल्यासारखं वाटतं ते यूट्यूब. खरं तर सोशल मीडियामुळे कित्येक तरुणांचं आयुष्य घडलं आणि कित्येकांचं बरबाद देखील झालं. मुळात सोशल या शब्दाचा अर्थ सामाजिक असा होतो, परंतु कर्तव्याची जाण आणि जबाबदारीचं भान नसलेले युवक जेव्हा सोशल मीडियाचा जाणतेपणे वापर करायला लागतात, तेव्हा ही सोशल मीडिया समाजाची आणि समाजासाठी आहे यावरच प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागतं. 6 ऑगस्ट 1961 साली युरोपियन युनियनने जगातील सर्वात पहिली वेबसाईट बनवली, तर 1997 साली 6 डिजिट आणि मायस्केप, तर 2004 साली फेसबुकची निर्मिती झाली आणि खऱ्या अर्थाने सोशल मीडियाच्या क्रांतीला सुरुवात झाली. शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेशन धर्मापायी रान घेतलं हाती, देवदेशन धर्मापायी रान घेतलं हाती. असं कधी काळी म्हणणारी आमच्या देशाची वापिडी, असं कधी काळी म्हणणारी आमच्या देशाची वापिडी, जेव्हा झिंग झिंगाट म्हणत सैराट होतीय, जेव्हा झिंग झिंगाट म्हणत सैराट होतीय. मैदानांवरल्या खेळांपेक्षा आणि ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा, कुटुंबातील संवादांपेक्षा, व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीपेक्षा आम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चॅटिंग, व्हिडिओ कॉलिंग, पोस्ट सेंडिंग, रील्स वॉचिंग आणि सेल्फी कॅचिंग यामध्ये जो आम्ही स्वर्गच बघू राहिलो. मग शिवाजी, संभाजी, तानाजी आणि नेताजी या शूरवीरांचा ऐतिहासिक वारसा सांगणारी आमची देशाची युवा पिढी जेव्हा 2G, 3G, 4G, 5G म्हणत ब्ल्यू व्हेल आणि पबजी सारख्या घातक गेममध्ये जीवन गमावून बसते, आणि याशिवाय अतिउत्साहात दरेखोऱ्यांच्या टोकाला आणि धावधप्याच्या तोंडाला सेल्फी काढायला जाऊन कायमचे फोटो जाऊन बसणारे आजचे महाभाग तर मान वाकडी करत मोबाईलवर बोलणारे आणि अपघाताला बळी पडून कायमचा स्विच ऑफ होणारा आजचा युवक पाहिला की मन सुन्न होतं आणि डोकं मात्र बधीर होऊन जातं. स्वातंत्र्यासाठी वीरांनी रक्ताची होळी आणि खेळली गोळ्यांची दिवाळी, स्वातंत्र्यासाठी वीरांनी रक्ताची होळी आणि खेळली गोळ्यांची दिवाळी. आणि आजचे वीर ज्यांना हवी फक्त इंटरनेटची जाळी, का कुणास ठाऊक आज व्हॉट्सअप, इन्स्टा आणि फेसबुक मध्ये स्वर्ग त्यांनी पाहिलं. हा मेसेज 10 ग्रुपवर पाठवा, काहीतरी चांगलं होईल असली अपेक्षा जिथं ठेवून बसतो ते व्हॉट्सअप. फॉलोअर्स वाढवण्यासाठी मुलींची फेक प्रोफाईल ठेवली जाते ते इंस्टाग्राम, आणि घराच्या बाहेर विचारत नाही कुत्र तरी सुद्धा फेसबुकवर 5000 मित्र. वास्तविकता तर ही आहे की सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे आमच्या मुलांना पबजी आणि ब्ल्यू व्हेल सारखे घातक गेम तर माहित आहे, पण वयाच्या 23व्या वर्षी हसत फासावर जाणारा सरसरत्या रक्ताचा धबधबता अंगात शहीद आजम भगत सिंग मात्र माहित नाही. आजच्या तरुणांना आर्ची वर्षा, सलमान खान, शाहरुख खान, आलिया भट्ट, कॅटरीना कैफ, विराट कोहली आणि रोहित शर्मा तर माहित आहे, पण आजच्या तरुणांना काय माहिती? आजच्या तरुणांना ना छत्रपतींचा नीट इतिहास माहिती, ना भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांची नाव. आमचा भारत देश स्वातंत्र्य झाला. कधी झाला? 15 ऑगस्ट 1947 ला. पण कसा झाला, कोणी केला, आम्हाला ते माहित नसलं तरीही चालेल, पण बाहुबलीने कटप्पाला आणि प्रिन्सने आर्चियन वर्षाला का मारलं हे मात्र आम्हाला माहित असलंच पाहिजे अशी विचार ठेवणारी आजची बाब. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रेमात भंग झालेल्या मुलांच्या
फेसबुक. ते म्हणतं, तूच माझा देश आहेस, तूच माझा देश आहेस, तू सोडून सर्व माझ्या बहिणी आहेत. आणि खरं सांगू, माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम आहे, फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. असो, पण आम्ही काय म्हणतो, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियाज आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. म्हणजे पोरांना नीट अर्थही माहीत नसतो, तेव्हा पोरांना सगळं अख्खं पाठ असतं. पण खरं सांगू, अहो थिएटरमध्ये सुद्धा राष्ट्रगीत म्हटलं जातं, चित्रपट सुरू होण्या अगोदर राष्ट्रगीत म्हटलं जातं. मग मला सांगा, आमच्या आयुष्याचा चित्रपट ज्या कॉलेजमधून सुरू होणार आहे, त्या कॉलेजमध्ये का राष्ट्रगीत होत नसेल, हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. आणि मग मला शिवाजीराजे आणि संभाजीराजे तुम्हाला सांगावंसं वाटतं की, आणि मग मला शिवाजीराजे आणि संभाजीराजे तुम्हाला सांगावंसं वाटतं की, राजे तुमचा वारसा आमच्या मातीत जपला नाही जातो. राजे तुमचा वारसा आमच्या मातीत जपला नाही जातो. राजे तुमचा वारसा आमच्या मातीत जपला नाही जातो. राजे आज आम्ही स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव साजरा करतोय, तरीही राजे तुमच्या महाराष्ट्रात कोपर्णी सारखी प्रकरणं घडतात, हे ऐकूनच रडायला येतो. हे ऐकूनच रडायला येतो. राजे इंस्टावरल्या बाया बघून, इंस्टावरल्या फिल्टर लावलेल्या बाया बघून आमची आई सुद्धा आम्हाला आता कुरूप वाटायला लागली. राजे इंस्टावरल्या फिल्टर लावलेल्या बाया बघून आमची आई सुद्धा आम्हाला कुरूप वाटायला लागली. मदर्स डे, फादर्स डे, वुमन्स डे आता व्हॉट्सअपच्या स्टेटस पुरतं आणि एक दिवसासाठी मर्यादित झाले. राजे एवढंच काय, 31st बियर बारच्या पार्ट्या आम्ही रायगडाला करतो, कारण राजे तुमची जयंती ही आम्हाला फक्त 19 फेब्रुवारीलाच आठवते. राजे तुमचा वारसा सांगणारी आमच्या देशाची युवा पिढी, राजे तुमचा वारसा सांगणारी आमच्या देशाची युवा पिढी आता निर्व्यसनी नाही राहिली. राज आत्ताची पिढी स्वराज्याकरिता नाही, तर मुली बिडी पुडी आणि मोबाईल करता मारायला झाली. राज आता बिडी पुडी मोबाईल आणि पोरी करिता मोबाईल मारायला तयार झाली. राज सांगा ना कशी उचलत होता तुम्ही एवढे अवजड तलवार. राजे सांगा ना कशी उचलत होता तुम्ही एवढी अवजड तलवार. हो, आमचं दारूच्या व्यसनामुळं आमच्या पोरांचा चहाचा कप घेतानाही हात थरथर कापतात आणि मोबाईलच्या महाभयंकर वेडामुळं आमचा कपातला चहा कधी बशीत जाऊन बसतो आणि रिकामा कप कधी नाकाकडे येतो. ते आमचं आम्हालाही कळत नाही. मैं मर्द टांगे वाला, दुश्मन मुझे क्या मारे, मेरा दोस्त ऊपर वाला. अहो काळानुसार हा डायलॉगही बदलत चाललाय. तो असा. मैं गुटखा खाने वाला, मैं तंबाकू खाने वाला. छोकरी ने ना बोला तो मैं खुद ही सुसाइड करने वाला. छोकरीने ना बोला तो मी खुद ही सुसाइड करणार. पण काळ आणि सोशल मीडियाच्या क्रांतीमुळे माणसांचे विचारही आता 4G मधून 5G मध्ये प्रवेश करायला लागली. असो, ती काळानुसार बदलायची ही गरज आहेच, पण विचारही 4G मधून 5G मध्ये. आता आजकालची माणसं आता माणसांसोबत भावना नाही व्यक्त करीत. आजकालची माणसं आता व्हॉट्सअपच्या स्टेटसच्या माध्यमातून भावना व्यक्त करायला लागली. म्हणजे मी आनंदी असले की व्हॉट्सअपला टाकणार आय एम हॅपी आणि ती हॅपी वाली इमोजी. ब्रेकअप झालं की मूड ऑफ, ती रडकी इमोजी. आणि कुठं फिरायला गेले की वे टू डॅश डॅश डॅश. कुठपर्यंत असते ते माहिती नाही. आणि पण खंत तर याची वाटते माझा जवान सुद्धा आज तेव्हाच आठवतो जेव्हा तो शहीद होतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही व्हॉट्सअपच्या स्टेटसला टाकतो. कसली ती भावपूर्ण श्रद्धांजली सांगा ना, कसली ती भावपूर्ण श्रद्धांजली ज्यात कसलाही भाव नाही असली ती श्रद्धांजली. आणि म्हणे भावपूर्ण श्रद्धांजली. एक काळ होता ज्यावेळी घरातली लहान मुलं आपल्या वडिलांची वाट बघत बसायची.
आणि वडील आले की बाबा, आताची पप्पा म्हणतात तो विषय वेगळा, पप्पा पप्पा करत वडिलांकडे जायची, वडील लाडाने त्यांना उचलून घ्यायची, मग दोघांच्या खूप गप्पा रंगायच्या, खूप मौज मस्ती व्हायची. पण आताही तसंच होतं ना. लहान मुलं वडिलांची वाट बघत बसतात, वडील आले की पप्पा पप्पा करत पळत जातात, वडील त्यांना कडेला उचलून घेतात. पण हा काय करतो माहिती, त्यांच्या खिशातला मोबाईल घेतो आणि पळून जातो. म्हणजे आजकालची मुलं नीट 1 वर्षाचीही होत नाहीत तरी त्यांना मोबाईलचे व्यसन लागतं. कारण आता आई नाही तर मोबाईल सुद्धा अंगाई गाऊ लागले, कारण आता आई नाही तर मोबाईल सुद्धा अंगाई गाऊ लागले. पण सर्व काही आपण मोबाईलमुळे प्रचंड नुकसान होतं असं म्हणणं योग्य नाही. पण मोबाईलमुळे प्रचंड नुकसान होतं असं म्हणणं योग्य नाही. कारण आज अल्गोरिदमच्या कन्सेप्टमुळे जरी आपण एखादी गोष्ट वारंवार बघितली ना, तीच आपल्या ऑलवरती येऊन टपकते आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यासोबत व्यसन होऊन जातं. पण तो भाग वेगळा. पण सोशल मीडियाच्या क्रांतीमुळे जगातील चहूबाजूंची सेकंदामध्ये माहिती पुरवतो. एवढंच काय, जर आपण सोशल मीडियाचा योग्य आणि लिमिटमध्ये वापर केला ना, वापर केला ना, तर ही सोशल मीडिया युवकांचं आयुष्य समृद्ध बनविल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आम्हाला घर बसल्या ऑनलाईन शिक्षण घेता येणं, घरी बसून डॉक्टर, इंजिनियर, ऑफिसर होता येणं, आपल्या कलागुणांना वाव देणारं YouTube असावं. एवढंच काय, लग्नाच्या शोधात असणाऱ्यांना शादी.com माध्यमातून छोकरी मिळावी. अहो, माझ्या शेतकरी बापालाही घर बसल्या कळावं की शेतीत काय पेरावं आणि कोणती कीटकनाशके वापरावी. अहो, एवढंच काय, पोलीस स्टेशनमध्ये जे पोलीस असतात त्या खात्यामध्ये CCTNS नावाच्या प्रणालीमुळं एखादा आरोपी नेटच्या माध्यमातून सापडणं तर सोपंच आहे. पण त्या CCTNS नावाच्या प्रणालीमुळं देशभरातील कोणत्याही पोलीस स्टेशनला तो आरोपी दिसता येतो. त्यामुळे तपासणीचा वेगही गतिमान झाला आहे. मग सांगा, सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर सोशल मीडिया अयोग्य आहे असं कसं म्हणता येईल ना. अहो, संत तुकाराम महाराज म्हणतात, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. संत तुकाराम महाराज म्हणतात, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. संत तुकाराम महाराज ऐकताय ना, आजचा पुत्र झालाय असा गुंडा ज्याचा पबजी मधल्या चिकन झेंडा. अहो, सोशल मीडियाच्या झपटलेल्या भूताने जो युवक असतो तो काय म्हणतो, आहे तरुण घे माझ्याकडून, अरे जाशील मरून तर टाकतील हे पुरून. पण मला वाटतं माझ्या आणि तुमचे माझ्या स्वप्नातील भारताकरिता विचार असायला हवेत की, आम्ही आजचे तरुण समाजसेवा करू मन भरून. अहो, भ्रष्टाचारच टाकू पुरून, बेरोजगारीच टाकू मारून आणि गोरगरिबांना सोबत धरून अन्यायाचा पराभव करू दारून आणि स्वतःला तेव्हाच म्हणू या देशाचे तरुण, जेव्हा सोशल मीडियाचा योग्य वापर करून भारताला महासत्ता टाकू करून तर धन्यवाद. खरी गोष्ट म्हणजे मला भाषण नव्हतं घ्यायचं, बट राग सरांच्या रिक्वेस्टमुळे घेतलं. आता नीट बरी पण नाही झाली, पण राग सरांमुळे घेतलं. तर धन्यवाद.